अनेक वर्षापासून चर्चेचा विषय बनलेल्या शहरातील 2 उड्डाणपुलांसाठी 821 कोटी 5 लाखांची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन निविदा प्रक्रियेत सहभागासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. 8 ऑगस्टला निविदा उघडण्यात येणार आहे. दरम्यान या उड्डाणपुलासाठी महापालिकेने फेज 1ची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेज 2च्या प्रक्रियेस गती दिली आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या मिळकतीच्या भूसंपादनासाठी 106 कोटी लागणार आहेत. महापालिकेकडे भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याने निविदा काढल्याने 2 उड्डाणपुलांचा विषय लवकर मार्गी लागणार आहे. गेल्या 8 वर्षापासून उड्डाणपुलाचे काम रखडले होते. आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठका घेऊन भूसंपादन प्रक्रियेस गती दिली. निविदेमध्ये सहभागी होण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाच्या 100 खासगी मिळकतींपैकी 8 मिळकतींच्या निवाड्यांचे काम बाकी आहे. जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 100 खासगी व 37 शासकीय निमशासकीय अशा एकूण 137 मिळकती बाधित होणार आहेत. 100 खासगी मिळकतींपैकी 92 निवाड्यांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी 59 मिळकतींचा ताबाही घेण्यात आला आहे. 10 कोटींचा निवाडा विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे.